नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर ही कोथिंबीर वडी एकदम कमीत कमी तेलामध्ये तळली जाते आणि खूप जास्त चविष्ट ही कोथिंबीर वडी बनून तयार होते. तर ही कोथिंबीर वडी एकदम पारंपरिक पद्धतीनेच आपण ही कोथिंबीर वडी करणार आहोत. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही घेतली कोथिंबीर वडी करायला तर एकदम सहजपणे ही कोथिंबीर वडी बनवता येईल. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी अशी हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर या कोथिंबीरला स्वच्छ पाण्यात धुवून मी हे कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपण कोथिंबीर बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. तर कोथिंबीरची पानं नुसते घेण्यापेक्षा थोडे त्याचे देठं पण घ्यायचे आहेत, म्हणजे देठामुळे कोथिंबीर वडीला त्याचा स्वाद पण छान उतरतो. तर आपली ही कोथिंबीर चिरून झालेली आहे. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, गरम मसाला, हिरवी मिरची, लसूण, तीळ, हळद, मीठ, लाल तिखट आणि धना पावडर. तर आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तर जिरे टाकून घेतलं, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. तर आपण मिक्सरला छान याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मिक्सरला मी बारीक वाटण वाटून घेतलेलं आहे. तर इथे मी बारीक चिरलेली 3 वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे. हे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर लाल तिखट टाकलं, धना पावडर टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण जे वाटण करून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे. गरम मसाला घातला, नंतर 4 चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत. हळद, तीळ घातल्यामुळे या वडीला एकदम छान कुरकुरीतपणा येतो, म्हणून आपण तीळ घालून घ्यायचं आहे. तर आपण हे सगळे मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत. ते छान आपण याला मिक्स करून हाताने चोळून या कोथिंबीरला हे मसाले लावून घ्यायचे आहेत. तर हे सगळे मसाले आपण या कोथिंबीरला चोळून लावलेले आहे. कप कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली होती, त्याच्यासाठी 1.5 कप आपल्याला याच्यामध्ये चणा डाळीचं बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला छान हे जिन्नस सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत. 5-6 मिनिटं आपल्याला या कोथिंबीरीला छान असं हाताने मळून घ्यायचं आहे, म्हणजे या कोथिंबीरीचा फ्लेवर या पिठाला येतो. त्याच्यामध्ये आपण एक 4 ते 5 चमचे पाणी घालून छान याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर जास्त पाण्याची गरज लागणार नाही. तर आपल्याला एक 4 ते 5 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे आपण याच्यामध्ये. तर मस्त असं आपलं हे घट्टसर पीठ मळून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं कोथिंबीर वड्याचं पीठ मळलं गेलेलं आहे. तर सगळ्यात शेवटी आपण छान याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पिठाला छान असा एक मोठा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हे छान असा मोठा गोळा बनवून घेतलेला आहे आणि असं एक चपट्या साईजमध्ये हे गोळा बनवून घेतलेला आहे. आपण छान करून घेतल्यानंतर आपण एका ताटामध्ये ब्रशनं तेल लावून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यावरती आपल्याला थोडेसे 1-2 चमचे तीळ टाकून घ्यायचे आहेत. तीळ घातल्यामुळे वडी खूप सुंदर दिसते, म्हणून तळाला पण ताटाचे तीळ घातलेले आहेत. नंतर आपण बनवून घेतलेलं त्याच्यामध्ये गोळा ठेवायचा आहे. आपल्याला हे कोथिंबीर वडी छान असं थापून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व समान कोथिंबीर वडी थापून घेतलेली आहे. नंतर त्याच्यावरती आपण आणखीन थोडी तीळ घालायचं आहे. कोथिंबीरचं आणि पिठाचं एकदम प्रमाण व्यवस्थित घेतल्यामुळे हे थापताना बघा ना, हिरवीगार असे कोथिंबीर आणि पीठ एकदम सुंदर दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपली हे कोथिंबीरची वडी थापून घेतलेली आहे. गॅसवर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये एक स्टँड टाकून आपण हे थापून घेतलेली कोथिंबीर वडीचं ताट याच्यामध्ये आपण ठेवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यावरती एक झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर आपण एक 20 मिनिटं छान याला वाफवून घेतलेलं आहे. तर हे परफेक्ट असं कोथिंबीर वडीचं ताट बनवून तयार झालेलं आहे. तर याला कढईमधून काढून आपल्याला छान याला एक 10 ते 15 मिनिटं थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर मस्त आपण हे ताट थंड झालेलं आहे कोथिंबीर वड्याचं. तर आपल्याला हे वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर वड्या कट करण्यासाठी आपण सुरीला तेल लावून हे वड्या कट करून घ्यायचे आहेत. तर सुरीला तेल लावल्यामुळे हे वड्या सहज एकदम कापले जातात. तर आपण हाताने थोडंसं दाबून याला छान असं आपले हे वड्या करून घ्यायचे आहेत. तर आपण वड्या करताना जेव्हा ताटाला तेल लावलं होतं त्याच्यामुळे आपली हे वड्या थोडे पण ह्या ताटाला चिटकल्या जाणार नाहीत. तर अशा पद्धतीने हे मी कोथिंबीर वड्या सुरीने कट करून घेतलेले आहेत. तर अगदी सहजपणे हे कोथिंबीरच्या ताटाच्या वड्या एकदम छान निघालेले आहेत. तर असे हे परफेक्ट आपण हे कोथिंबीरच्या वड्या केलेले आहेत. तर आपल्याला वडे तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं.
नंतर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण ही कोथिंबीरचे वडे घालून घ्यायचे आहेत. कोथिंबीरचे वडे तळून घेण्यापेक्षा तुम्ही थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय केलात तरी पण हे कोथिंबीरचे वडे एकदम छान लागतात. तर ही कोथिंबीरची वडी तळली गेलेली आहे. तर आपण दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं आहे आणि छान याला आपण कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे. तर आपली ही वडी तळली गेलेली आहे. तर आपण एका प्लेटमध्ये हे कोथिंबीर वड्या काढून घ्यायचे आहेत. कोथिंबीर वडीचा तुम्ही कलर बघितलात ना, एकदम सुंदर आलेला आहे. तर मस्त अशी ही कमी तेलामध्ये ही कुरकुरीत एकदम मस्त कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी एक कोथिंबीरची वडी तुम्हाला एक तोडून दाखवणार आहे. किती क्रंची आणि क्रिस्पी झालेली आहे. तर थंडीचे दिवस आहेत, बाजारामध्ये भरपूर कोथिंबीर आलेली आहे. तर तुम्ही अशीच कुरकुरीत कोथिंबीर वडी करून खा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.